एकीकडे भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार नाराज असल्याची चर्चा केली जात आहे, मात्र दुसरीकडे भाजपचेच नेते जे सुधीर मुनगंटीवार भाजपच्याच कार्यालयात आणि आपल्या कामकाजाला सुरुवात केलेली आहे. खरं तर कार्यकर्त्यांना भेटत आहे, अनेक जण त्यांनाही भेटण्यासाठी येत आहे. आगामी विधानसभा आता निवडणूक झाली असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बाकी आहेत. त्या अनुषंगाने काय कारवाई सुरू झाली आहे, काय कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं जातं? नाही, पहिली गोष्ट मी नाराज कधीच राहू शकत नाही, कारण माझ्या नावातच सुधीर आहे. माझं काम धीर देण्याचं आहे, धीर सोडण्याचं नाही. आणि म्हणून मला नाराज व्हायचा प्रश्नच नाही. पक्षाने जो काही निर्णय केला तो पक्षाने योग्यच केला असं समजून मला काम करायचं आहे. आणि मी सुद्धा जेव्हा जेव्हा पक्षाने जी जी जबाबदारी दिली, 1989मध्ये मी कॉलेजमध्ये शिकत असताना पक्षाने सांगितलं लोकसभा घडवा, पडायसाठीच घडवा. तेव्हा तर पडायसाठीच घडलं ना. 1 लक्ष मतं घ्यायची होती, मी 2 लक्ष मतं घेतली. जी पदं दिली, जी जबाबदारी दिली, मी कधी जाऊन कोणाच्या दारात म्हटलं नाही की मी ही जबाबदारी का दिली. त्याचं पालन करायचं हेच मी केलं, आत्ताही करेन. आता कार्यालयात महाराष्ट्रातून कार्यकर्ते भेटायला येत आहे, आमदार येत आहेत, कार्यकर्ते येत आहेत, पदाधिकारी येत आहेत. विविध ज्यांच्या संघटनेच्या मागण्यांसाठी मी विधानसभेत काम केलं किंवा मंत्री म्हणून बैठका घेतल्या, ते प्रेमपूर्वक येत आहे. तर त्यांच्याशी भेटी घेतो आहे. जिल्ह्याचे अनेक कार्यकर्ते भेटायला येत आहेत. मग त्यांची भेट घेऊन पुढच्या भविष्यातल्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये काय तयारी आहे. शेवटी असं धीर सोडून काम नाही होत. आपल्याला पुढेच जायचं आहे, प्रत्येक पावलावर पुढे जायचं आहे. आणि मी तर माझा विश्वास आहे की गैरों से डरकर कभी नौका पार नहीं होती, कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. नक्कीच कार्यकर्ते कुठेतरी भेटत आहे, पुढच्या निवडणुकांच्या तयारीला लागा अशा पद्धतीचा आग्रह धरला जातो. निश्चितपणे शेवटी भारतीय जनता पार्टीचा झेंडा. 4थ्या वर्गात असताना मी जी प्रार्थना रोज म्हणतो त्या प्रार्थनेपैकी एक प्रार्थना आहे, नमो मातृभूमी जिथे जन्मलो मी, नमो आर्यभूमी जिथे वाढलो मी, नमो पुण्यभूमी जियेचाच कामी, पडो देह माझा सदा ती नमी. ही प्रार्थना आज नाही, तेव्हा तर मी पदावर नव्हतो, तेव्हा तर समजतही नव्हतं. तेव्हा 4थ्या वर्गापासून माझ्या कुटुंबाने शिकवलेली ही प्रार्थना आहे. या प्रार्थनेचा अर्थच आहे की तुम्ही जे काही कराल ते समर्पित भावनेने करा. आणि ते काम तुम्हालाही माहिती आहे की मी मंत्री असतानाही मन गाऊन काम केलं. मी 100 कामं सांगू शकतो की ती मी मंत्री म्हणून निर्णय केला आहे, अध्यक्ष म्हणून मी यश प्राप्त केलं. तर मला असं वाटतं की जे काम माझ्या वाट्याला येईल ते करायचं. आता आमदार म्हणून माझ्या वाट्याला काम आहे, तर आमदार म्हणून मी विधानसभेत उत्तम काम करेन. रावसाहेब दानवे तुम्हाला थोड्या वेळापूर्वी भेटून गेलेले आहे, काय नेमकी भेटीचं होतं? कुठंतरी नाराजगीच्या अनुषंगाने भेट होती की आणखी काय? नाही, रावसाहेबच का, खूप नेत्यांची माझी भेट होत आहे. तर मला वाटतं की याचा संबंध, मी जसं सांगितलं माझं नावच सुधीर आहे, नाराजीचा दूरपर्यंत संबंध येणार नाही. आणि कोणाला असं वाटत असेल की मी नाराज आहे तर त्यांनी तसं वाटून आनंद मानून घेऊ नये. कुठेतरी दिल्लीला पुन्हा भेटायला सुद्धा बोलावल्याची चर्चा आहे. राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांनी बोलावलं आहे. केव्हा जाणार आहे, केव्हापर्यंत? नाही, त्यांनी परवा जेव्हा माझं मंत्री म्हणून नाव नव्हतं तेव्हा ते फोनवर असं म्हणालेत की 18 तारीख के बाद आपको मैं मैसेज दूंगा, आप मिलने को आना है. तो 18 तारखेच्या नंतर जाईल. अजून वेळ ठरलेली नाही भाऊ जाण्यामागची? अजून आज तर 17 तारीख आहे, 18 के बाद म्हणतं काय. त्यामुळे जेव्हा जायचं ते बोलवतील तेव्हा जाईल. स्वतःहून जाण्याचं काही तात्पर्य नाही आहे. विधानसभेच्या कामकाजात आपण केव्हापासून सहभागी व्हाल? म्हणजे असे बोललं जातं का नाराजीमुळेच होत नाही, पण आणखी काय कारण आहे? नाही, तुम्ही स्वतः बघितलं, तुम्ही बघितलं की इथे इतक्या मोठ्या संख्येने जेव्हा कार्यकर्ते येत आहेत, इतक्या दुरून येतात. का एक कार्यकर्ता रात्रभर गाडी चालवून आला. तर माझं कर्तव्य आहे की प्रेम करणाऱ्या या सर्व कार्यकर्त्यांना धीर देणं. ते जेव्हा मला सदिच्छा शुभकामना देण्यासाठी येतात त्यांच्या सदिच्छा प्रेमाने स्वीकारणं, नम्रतेने स्वीकारणं. म्हणून मी पार्टी ऑफिसमध्ये बसतो आहे. मी असं तर केलं नाही की मी कुठं गुप्त ठिकाणी बसलो, पार्टी ऑफिसमध्ये आहे. म्हणूनच तुम्ही इथं पोचू शकता. त्यामुळे मला वाटतं की पार्टी ऑफिसमध्ये बसणं संघटनेचं, आमच्यासाठी पार्टी ऑफिस म्हणजे एक महत्त्वाचं केंद्र आहे. आणि या ठिकाणी बसून मी महाराष्ट्राच्या सर्वांना भेटतो आहे, शेकडो लोकांना भेटतो आहे. अनेक लोक इथं पार्टी ऑफिसमध्ये येऊन माझी भेट घेत आहे. कोणी सांत्वना देत आहे, कोणी ठीक आहे, कोणाला वाटणं आपापला भाव व्यक्त करणं. पण मी प्रत्येकाला एकच गोष्ट सांगतो आहे. आता काल काही लोक म्हणाले आम्ही पदयात्रा करत दिल्ली जातो. म्हणतो करू नका. आपल्या पक्षाला हे कदापिही मान्य नाही. पदासाठी तर कदापिही करू नका. गोरगरिबांच्या प्रश्नासाठी आपण दिल्लीपर्यंत पदयात्रा काढली तर मी कदाचित तुमच्यासोबत येईन.
मतदारसंघ कुठेतरी मागा पडेल अशा कार्यकर्त्यांच्या भावना आहे. मंत्रिपद असताना जी कामं होऊ शकते ती होऊ शकणार नाही अशी भावना आहे. नाही, ती भावना आहे, पण मला वाटत नाही. माझा आयुधांचा 180 पानाच्या महाराष्ट्र विधानसभेचं नियमाचं पुस्तक हे मला वाटतं की माझं काम पूर्ण करण्यासाठी मला मदतगार ठरेल. पुढच्या काळात कशा पद्धतीने कामाची नीती ठरणार आहे, म्हणजे पुढे कशा पद्धतीने योजना असणार आहे, राष्ट्रीय कामावर पक्ष संघटनेचे कुठले कुठले कामं केले? नाही, सध्या मी काही ठरवलं नाही. पुढचं बघू. आज 2 दिवस तर जागे, 2 दिवसात इतके लोक भेटताय की त्या भेटीमध्येच मला वाटतं की 1 मिनिट मी तर विसरूनही गेलो परवाचा शपथविधी, की परवा शपथविधी झाला हे सुद्धा कार्यकर्त्यांच्या भेटीमध्ये आपण विसरून जातो. इतके कार्यकर्ते प्रेम करताय, याच्यापेक्षा कोणती मोठी संपत्ती आहे? शेवटी जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या हृदयामधलं स्थान हे कोणत्याही मंत्रिमंडळातल्या स्थानापेक्षा मला व्यक्तिगत वाटतं की जास्त महत्त्वाचं आहे. आणि हे मी अनुभवतो आहे. जेव्हा कार्यकर्ते येतात, जुन्या आठवणी करतात, कोणी लोक येतात, भाऊ तुम्ही आमच्यासाठी हे काम केलं, कोणी म्हणतं तुम्ही आमच्या गावासाठी हे काम केलं. हिंगोलीचे कार्यकर्ते येतात, म्हणतात तुम्ही अर्थमंत्री म्हणून माझ्या हिंगोलीला 50 कोटी दिले. वर्धेचे येतात, सेवाग्राम आराखडा केला, माझं गाव वागे म्हणतात. भीमाशंकरवरून फोन आला की तुम्ही आता 350 पायऱ्या आम्हाला उतरायला लागत नाही, आता तुम्हाला कोणी म्हणतात की एकाने तर व्हिडिओ पाठवला, त्याच्या डोळ्यात पाणी होतं. ही शक्ती आहे. तो म्हणाला की जेव्हा मंत्रिमंडळात सर्वजण शपथ घेत होते तेव्हा तुमचं राज्यगीत ऐकलं, सर्वजण उभे झाले, फक्त आमच्या डोळ्यात पाणी आलं की दुःख झालं की तुम्ही ज्यांनी राज्यगीत दिलं ते नाही. काही शिवभक्तांचे फोन आले, लंडनवरून एका शिवभक्ताचा फोन आला. मग याच्यापेक्षा मोठं काय आहे? याच्यापेक्षा मोठं काही असू शकतं? पद आलं तर जाणार आहे, आठवणीत राहणार आहे. राजकीय प्रश्न आहे. कुठेतरी मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची आज उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या दालनात जाऊन भेट घेतलेली आहे. नाही, राजकीय प्रश्नावर काही मी आत्ता काय प्रतिक्रिया देऊ? मग काही याच्यात काही माहिती नाही आहे. आणि दालनात भेट घेतली तर ही चांगली परंपरा आहे. आपल्या राज्यामध्ये ही परंपरा प्रत्येकाने ठेवली पाहिजे असं मला व्यक्तिगत रीतीने वाटतं. एकमेकाविषयी प्रेम असावं, प्रगतीसाठी सर्वांनी विचार एकत्र येऊन करावा. मला अजूनही आठवतो की 15 वर्ष मी विधानसभेत विरोधी पक्षात होतो, पण तुम्ही माझी भाषणं कोणतीही काढून बघा, लायब्ररीमध्ये उपलब्ध आहे. आम्ही भाषणामध्ये टीकाच करत नव्हतो. 5% टीका होती तर 95% सूचना असायच्या. कारण शेवटी राज्य कोणा एका व्यक्तीचं, एका पक्षाचं, एका नेत्याचं नाही, राज्य सर्वांचं आहे. आणि जनतेच्या हितासाठी आपण काम केलं पाहिजे. आणि आपल्याला तर नेहमी आपण देवापाशी प्रार्थना करतो की देवा पुनर्जन्म द्यायचा असेल तर तू आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातच दे. मग महाराष्ट्राची प्रगती, उन्नती यासाठी लक्ष देणं गरजेचं आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.